आज आपण एका अशा प्राचीन रणनीतीबद्दल बोलणार आहोत, जी आजच्या धावपळीच्या युगात आपलं मन शांत आणि एकाग्र ठेवण्यासाठी खूपच महत्वाची आहे. चला तर मग सुरू करूया. आपल्याला अनेकदा वाटतं की अरे, आपलं लक्षच लागत नाहीये. दिवसभर धावपळ करतो, कामाचा डोंगर तसाच राहतो आणि रात्री झोपताना वाटतं आज केलं तरी काय. ही भावना आपल्यापैकी बऱ्याच जणांना येते. पण जरा थांबा, विचार करा. जर खरी समस्या आपलं लक्ष नसून काहीतरी वेगळंच असेल तर, म्हणजे आपण चुकीच्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत असू तर? खरी समस्या एकाग्रतेची नाहीच, ती आहे आसक्तीची. म्हणजे कामाच्या रिझल्टला, त्याच्या फळाला आपण इतकं घट्ट धरून ठेवतो की सगळा गोंधळ तिथे सुरू होतो. चला तर मग आपल्या पहिल्या भागात बघूया की हा एकाग्रतेबद्दलचा गैरसमज नेमका आहे तरी काय. आपलं आजचं जग खरंच एका युद्धभूमीसारखं आहे आणि या युद्धात आपलं लक्ष खेचण्यासाठी प्रत्येकजण लढतोय. तुमचा इनबॉक्स, सोशल मीडियाचं फीड, कामाची यादी, सगळीकडून आपल्या मनावर हल्ला होतोय आणि यात आपली सगळी एनर्जी वाया जाते. आणि मग एक प्रश्न पडतो, एवढं सगळं करून, दिवसभर धावपळ करूनही समाधान का मिळत नाही? दिवस संपतो, पण काम संपल्यासारखं वाटत नाही. असं का होतं आपल्यासोबत? याचं उत्तर आपल्या मानसिकतेमध्ये लपलेलं आहे. तर कामाकडे बघण्याचे या दोन वेगळ्या मानसिकताच आपण आता समजून घेऊया. इथे बघा, दोन प्रकारची मनं आहेत. एक तणावग्रस्त मन आणि दुसरं एकाग्र मन. तणावग्रस्त मन नेहमी रिझल्टच्या मागे पळतं आणि थोड्याशा प्रयत्नाने थकून जातं. याच्या अगदी उलट एकाग्र मन प्रक्रियेवर, प्रोसेसवर लक्ष देतं. आणि गंमत म्हणजे प्रयत्नाने ते थकत नाही, तर त्याला आणखी ऊर्जा मिळते. हाच तो सगळ्यात मोठा फरक आहे. जेव्हा मन तणावग्रस्त असतं तेव्हा ते प्रमोशन, सोशल मीडिया लाईक्स आणि इतरांच्या पुढे जाण्याच्या शर्यतीत अडकून पडतं. जणू काही एका तुरुंगातच आहोत. आणि मग सततची चिंता, टेन्शन, मन कधी शांत राहतच नाही. पण मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे का? हो, नक्कीच आहे. आणि तो काही नवीन नाही, तर हजारो वर्ष जुना आहे. चला या प्राचीन रहस्याबद्दल जाणून घेऊया. आजपासून जवळपास 5,000 वर्षांपूर्वी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन नावाचा एक महान योद्धा अगदी याच मनस्थितीत सापडला होता. समोर आपलेच लोक, गुरु, नातेवाईक आणि त्याचं मन गोंधळून गेलं होतं. काय करावं हेच त्याला सुचत नव्हतं. आणि तेव्हा त्याचे सारथी आणि गुरु भगवान श्रीकृष्ण यांनी त्याला एक रणनीती सांगितली. पण ही रणनीती बाहेरचे युद्ध जिंकण्यासाठी नव्हती, नाही, तर ती होती स्वतःच्या मनात सुरू असलेलं युद्ध जिंकण्यासाठी. आणि मग श्रीकृष्णांनी ते वाक्य सांगितलं, जे आजही आपल्याला मार्ग दाखवतं. ते म्हणाले, तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्याच्या फळांवर नाही. किती सोपं आणि किती खोल आहे हे. आपलं काम फक्त कर्म करणं, फळाची चिंता करणं नाही. ह्याच विचारधारेला आपण अनासक्त कर्म म्हणतो. याचा अर्थ काम सोडून पळून जाणं असा अजिबात नाही, तर कामाच्या रिझल्टची चिंता, ती आसक्ती सोडून देणं आणि आपलं 100% लक्ष फक्त आणि फक्त त्या कामावर केंद्रित करणं, हीच खरी कला आहे. ठीक आहे, हे ज्ञान तर खूप मोठं आहे. पण आपण आपल्या रोजच्या आयुष्यात याचा वापर कसा करायचा? त्यासाठी 3 सोप्या मानसिक सवयी आहेत. ह्या आसक्तीच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी या 3 सवयी खूप महत्वाच्या आहेत. पहिली, समर्पण विधी. दुसरी, प्रक्रिया अँकर. आणि तिसरी, समानतेची दृष्टी. चला एक एक करून समजून घेऊया. पहिली सवय, समर्पण विधी. म्हणजे काय? तर कुठलंही काम सुरू करण्याआधी 1 सेकंद थांबा आणि ते काम फक्त स्वतःच्या फायद्यासाठी नाही, तर एका मोठ्या उद्देशासाठी समर्पित करा. तो उद्देश उत्कृष्टतेचा असू शकतो, सेवेचा असू शकतो. असं केल्याने काय होतं? आपला अहंकार त्या कामाच्या परिणामांपासून आपोआप वेगळा होतो. दुसरी सवय आहे प्रक्रिया अँकर. जेव्हा आपलं मन भविष्यातल्या यशापयशाकडे किंवा सोशल मीडियावर किती लाईक्स मिळतील याकडे धाव घेऊ लागतं, तेव्हा त्याला पुन्हा खेचून वर्तमानात, म्हणजे आपल्या कामावर आणायचं. कामातच आनंद मानायचा. तेच आपलं खरं बक्षीस आहे असं समजायचं. आणि तिसरी आणि खूप महत्वाची सवय आहे समानतेची दृष्टी. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की खरा ज्ञानी माणूस सगळ्यांमध्ये एकच तत्व पाहतो. जेव्हा आपण लोकांकडे त्यांचं पद, पैसा किंवा त्यांचे किती फॉलोअर्स आहेत या नजरेतून बघणं थांबवतो, तेव्हाच आपलं मन तुलना, मत्सर आणि द्वेष यांसारख्या विषापासून मुक्त होतं. तर मग आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे ते आता पाहूया.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. खरा विजय म्हणजे बाहेरचं जग जिंकणं नव्हे. खरा विजय तेव्हाच होतो जेव्हा आपण आपलं आतलं जग, आपलं मन जिंकतो. कारण जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हाच आपली कामं अधिक स्पष्ट, अधिक शक्तिशाली आणि प्रभावी होतात. शांती म्हणजे आयुष्यात आव्हानं नसणं असं नाही. शांती म्हणजे आव्हानं असतानाही आतून स्थिर राहता येणं. म्हणून जाता जाता एकच गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या कामाच्या फळांच्या मागे धावणं सोडा आणि आपल्या कर्माच्या मुळांना पाणी घालायला सुरुवात करा. फळं योग्य वेळी नक्कीच लागतील.